भाद्यात अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस, शेतकरी प्रश्नावर आंदोलक आक्रमक। औसा तालुक्यातील भादा येथे शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भादा येथे 20 ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। अमोल पाटील भादेकर, रेवंत तात्या गायकवाड आणि सूर्यकांत उबाडे हे अन्नत्याग आंदोलन करीत आहेत। ते मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी यांना 2 लाख रुपयाचे अनुदान, ITR भरणारे शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ, तसेच पीक विमा योजनेतील ट्रिगर पुन्हा लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। तसेच खरीप 2025चा पीक विमा शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 17,500 रुपयाप्रमाणे मिळावा, तर खरीप 2024च्या पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकरी यांना तातडीने विम्याचा लाभ द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। याशिवाय भादा शिवली आणि भादा उटी रस्त्याचे तसेच पुलाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे, तावरजा साठ्यातील पाणीपुरवठा विहिरीसाठी एक्सप्रेस फीडरद्वारे 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे। भादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दर्जावाढ देऊन ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी द्यावी, अशीही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। दरम्यान, आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडूनही प्रशासनाकडून मागण्यांवर ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। शेतकरी आणि नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे। आता प्रश्न एका गावाचा नाही, तर शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या हक्कांचा आहे। शासन या आंदोलनाची दखल घेऊन मागण्यांवर काय निर्णय घेणार, याकडे भादा परिसराचे लक्ष लागले आहे। अमोल पाटील भादेकर, ग्रामपंचायत माजी सदस्य यांच्याशी या बाबतीत आपण बोलणार आहोत। हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन कशासाठी आहे, काय उद्देश आहे? हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन अन्नदात्यासाठी म्हणून अन्नत्याग आंदोलन आम्ही सुरू केलं आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीमध्ये थकबाकीदारांना सरसकट 2 लाख ह्या शासनानं देऊ केलं, परंतु जे चालू बाकीदार आहेत, जे नियमित कर्जफेड करतात, अशा शेतकऱ्यांना वगळून त्यांना फक्त 50,000च प्रोत्साहन अनुदान देण्याचं देऊ केलं, परंतु त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात 23,63,000 असून त्यांनासुद्धा 2 लाख सरसकट प्रोत्साहन अनुदान द्यावं। तसेच आजची पर्जन्याची टक्केवारी पाहता विमा योजनेतनं जे 4 ट्रिगर वगळण्यात आलेले आहेत, जर ते ट्रिगर आजच्या तारखेत जर लागू असते तर 25% अग्रिम आजच्या तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना 25% अग्रिम विम्यापोटी मिळाले असते। तसेच ते 4 ट्रिगर लागू करावे म्हणून आम्ही या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करतो आहे। तसे 2024चा विमासुद्धा 18,000+ औसा तालुक्यातून निव्वळ वंचित आहेत, ते सुद्धा त्या शेतकऱ्यांना 2024चा पीक विमा मिळावा। तसेच 2025च्या विम्याबाबतसुद्धा शासनाने 31,000 कोटीचं ज्यावेळेला पॅकेज जाहीर केलं, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक शेतकऱ्यांना 17,500 रुपयाप्रमाणे विम्यापोटी मिळतील, परंतु खूप कमी विम्यापोटी पैसे दिलेले आहेत, त्यामुळं ते 17,500च प्रमाणे जाहीर केल्याप्रमाणे विमा मिळावा। तसेच अशा अनेक गोष्टी आमच्या भाद्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्याला बढती देऊन ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी मिळावी, हा 12 वर्षाचा संघर्ष सुरू आहे, म्हणून त्यालाही सुद्धा बढती मिळावी। अशा अनेक प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आम्ही अन्नत्याग आंदोलन करतो आहे। हा तिसरा दिवस आहे, आज तिसरा दिवस संपत आलेला आहे, तरीसुद्धा तालुका जिल्हा प्रशासनानं किंवा शासनानं या आंदोलनाची कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। ही खऱ्या अर्थानं एक शोकांतिका आहे।